चला विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मधुकर ठाई, संचालक एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चिखली, जिल्हा बुलढाणा। आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित हा विषय शिकणार आहोत। तर त्यामध्ये आज आपण घेणार आहोत नेहमीसाठी विचारले जाणारा काळ काम वेग। काळ काम आणि वेग या घटकावर आधारित बऱ्याच लोकांचे फोन येऊन गेलेत मला की बाबा तुम्ही काळ काम आधा वेग या घटकावर आधारित लेसन तुम्ही आपल्या YouTube अकाउंटला अपलोड करा। कारण या घटकावर आधारित जर म्हटलं तर 2-3 क्वेश्चन कुठल्याही एग्जामला आणि ते फिक्स आलेलेच असतात। तर त्या दृष्टिकोनातून आज आपण काळ काम वेग या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा सुरुवातीला प्रश्न नंबर 1 बघा, एक काम गणेश 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम राजेश 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघांनी मिळून तेच काम एकत्रित किती दिवसात पूर्ण करतील। म्हणजे थोडक्यात काय म्हटलं बघा, गणेशला ते काम करायला काय होतात तर 10 दिवस लागतात। गणेशला ते काम करायला 10 दिवस लागतात। म्हणजे याचा अर्थ गणेश एका दिवसात किती काम करेल बघा, 1/10। बघा 1/10 म्हणजे थोडक्यात त्याला ते 10 दिवस लागतात एक काम करायला। म्हणजे तो एका दिवसात त्याच्या कामाच्या 10 भागांपैकी एक भाग काम करेल, म्हणजे 1/10। तर तेच काम राजेशला करायला किती दिवस म्हणतोय बघा आपण, राजेशला करायला लागतात 15 दिवस। म्हणजे तोच एका दिवसात किती काम संपवेल बघा, 1/15 म्हणजे 15 भागांपैकी एक भाग। म्हणजे थोडक्यात आपलं असं लक्षात आलं, गणेश एका दिवसात 1/10 काम करेल, तर राजेश एका दिवसात 1/15 काम करेल। मग काय करायचं आपल्याला, सरळ आहे पहा, गणेश अधिक राजेश बरोबर दोघांनी मिळून एकत्रित काय सांगितलं जाते बघा आपल्याला, गणेश अधिक राजेश बरोबर दोघांनी मिळून एकत्रित। मग त्यांच्या एका दिवसाच्या कामाची बेरीज करूया। बघा मग काय सांगता येते, गणेश एका दिवसात 1/10 काम करतो, तर राजेश एका दिवसात 1/10 काम करतो, म्हणून दोघांनी मिळून एक दिवसाचे काम, आणि सरळ आहे। आता काय गणेश 1/10 काम करतो, तर राजेश 1/15 काम करतो, म्हणून बरोबर दोघांनी मिळून एका दिवसाचे काम। मग सरळ आहे। आता फक्त काय करायचं आपल्याला, पूर्णांकाची बेरीज 1/10 अधिक 1/15। मग काय करायचं, ज्यावेळी आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची असते त्यावेळी आपण दोघांचे छेद समान करतो, आणि छेद समान झाल्यानंतर मग काय करतो तर छेद एकच घेऊन अंशांची बेरीज करतोय। मग स्टेप बाय स्टेप चला बघा, 10 व 15 या ठिकाणी छेद समान येऊ शकतो, तर दोघांचा लसावी तो 30, म्हणून 10च्या जागेवर 30 येण्यासाठी 10 ला गुणूया 3 ने। बघा 10 गुणिले 3 म्हणजे 10 त्रिक 30, छेदाला 30 ने म्हणून छेदाला 3 ने म्हणून अंशाला पण 3 ने, मग वरती 3 1 3 अधिक 15च्या जागेवर 30 येण्यासाठी गुणूया 2 ने, म्हणजे 15 दुनी 30, मग वरती अंशाला पण 2 ने, 2 1 2। म्हणजे थोडक्यात छेदाला ज्या अंकाने गुणायचं असतं, छेदाला ज्या अंकाने किंवा संख्येने गुणायचं असतं त्याच संख्येने अंशाला गुणायचं। 10 ला 3 ने गुणलं छेदाला, म्हणून अंशाला पण 1 ला 3 ने गुणूया। या ठिकाणी 15 ला 2 ने गुणलं छेदाला, म्हणून अंशाला पण मग काय तर 2 नेच गुणूया, असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं। आणि बरोबर दोघांनी मिळून एकत्रित काम। बघ आता छेद समान झाला, मग एकदाच घेऊया 30, आणि अंशाची बेरीज 3 अधिक 2, मग 3 अधिक 2 5 छेद 30। मग जर आपण आता सोडवलं तर लहान रूप द्या, वरती 5 1 5 खाली 5 सक 30। याचा अर्थ दोघांनी मिळून एका दिवसात सर्व कामाच्या 1/6 भाग ते काम करतील, म्हणून सर्वात शेवटी अंश व छेदाची उलटपालट करूया। बघा 6/1/6 जे होते त्याला 6/1 करूया,
म्हणून काय तर 6 राहते. म्हणून म्हणून दोघांनी मिळून ते काम 6 दिवसात पूर्ण करतील. म्हणून दोघांनी मिळून ते काम 6 दिवसात पूर्ण करतील असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. चला क्वेश्चन समोर घेऊया. बघा बघा एक काम गणेश 6 दिवसात पूर्ण करतो, तेच काम राजेश 12 दिवसात पूर्ण करतो, तर दोघांनी मिळून तेच काम एकत्रित किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं. बघा गणेशने जर एकट्याने केलं तर त्याला 6 दिवस लागतात, बरोबर आहे. म्हणून तो एका दिवसात 1/6 काम करेल. तर तेच काम राजेशने केलं तर त्याला एकट्याला पूर्ण करायला किती तर 12 दिवस लागतात. म्हणून तो एका दिवसात 1/12 काम करेल. आणि मग मग समोर आपला पहिलाच फॉर्म्युला बघा, गणेश अधिक राजेश बरोबर दोघांनी मिळून एकत्रित. गणेश अधिक राजेश बरोबर दोघांनी मिळून एकत्रित. मग गणेशचं एका दिवसाचं काम म्हणजे 1/6 अधिक राजेशचं एका दिवसाचं काम म्हणजे 1/12 बरोबर दोघांनी मिळून 1 दिवसात एकत्रित काम करतील. बघा दोघांनी मिळून 1 दिवसात एकत्रित काम करतील. मग सरळ सरळ आहे. फक्त आता या ठिकाणी 1/6 अधिक 1/12 म्हणजे पूर्णांकाची बेरीज करायची. पूर्णांकाची बेरीज करायची तर छेद वेगवेगळा होता, म्हणजे पहिले छेद समान करूया. मग मग 6च्या जागेवर छेद आपण काय आणू शकतो 12. मग बघा मग 6च्या जागेवर छेद 12 आणायचा तर 6ला 2 ने गुणूया. बघा 6 दुणे 12, मग अंशाला पण 2 ने. मग काय बघा बे बे अधिक इथं छेद 12 आहे, 12च राहू द्या, वरती पण 1 आहे, 1च राहू द्या. मग आता काय करू तर बरोबर दोघांनी मिळून एका दिवसात एकत्रित. आता इथं छेद समान झाला म्हणजे एकदाच घ्यावा 12, व अंशाची बेरीज करावी 2 अधिक 1 मग 3 छेद जो आहे तो. मग ह्याला लहान रूप द्या. बघा 3 1 3 खाली 3 चौक 12. आपल्या असं लक्षात आलं. म्हणून ते दोघांनी मिळून एका दिवसात 1/4 काम पूर्ण करतील. म्हणजे त्या संपूर्ण कामाच्या 4 भागांपैकी एक भाग ते एका दिवसात पूर्ण करतील. आणि ज्या ठिकाणी आपली आता अपूर्णांकाची बेरीज पूर्ण झाली तर अंश व छेदाची उलटपालट करूया. बघा 4/1 बरोबर 4च. म्हणून ते दोघांनी मिळून 4 दिवसात काम पूर्ण करतील. दोघांनी मिळून 4 दिवसात काम पूर्ण करतील असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. बघा समोर एक काम गणेश 30 दिवसात पूर्ण करतो, तेच काम राजेश 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघांनी मिळून तेच काम एकत्रित किती दिवसात पूर्ण करतील. मग मग आता गणेश एका दिवस पूर्ण काम करायला 30 दिवस लागतात. म्हणून तो एका दिवसात 1/30 काम करेल. तर तर तेच काम करायला राजेशला 15 दिवस लागतात. म्हणून तो एका दिवसात 1/15 काम पूर्ण करेल. म्हणून म्हणून गणेश अधिक राजेश म्हणजे गणेश एका दिवसात 1/30 काम अधिक राजेश एका दिवसात 1/15 काम बरोबर दोघांनी मिळून एका दिवसात काम करतील. दोघांनी मिळून एका दिवसात काम करतील. मग आता 1/30 अधिक 1/15 फक्त अपूर्णांकाची बेरीज आहे. अपूर्णांकाची बेरीज आहे तर अपूर्णांकाची बेरीज मध्ये की छेद वेगळा असेल त्यावेळेस सारखा करा. मग सारखा येऊ शकते बघा दोन ठिकाणी 30, कारण 30 व 15चा लसावी. मग इथं 30 आहे, 30च राहू द्या, वरती पण अंश तोच राहू द्या, अधिक 15च्या जागेवर 30 येण्यासाठी 2 ने गुणूया. म्हणजे 15 दुणे 30, अंशाला पण 2 नेच गुणूया. बे बे म्हणजे थोडक्यात काय करायचं, छेदाला ज्या संख्येने गुणत असो त्याच संख्येने अंशाला पण गुणायचं असतं. बरोबर दोघांनी मिळून एका दिवसात. आता या ठिकाणी छेद समान झाला म्हणजे एकदाच घ्या. छेद समान झाला म्हणजे एकदाच घ्या. अंशाची बेरीज 1 अधिक 2 बरोबर सांगता येते आपल्याला 3/30. मग 3 1 3, 3 10 30,
सर्वात शेवटी आता 1/10 म्हणजे दोघांनी मिळून एका दिवसाचं काम आलेलं आहे. 1/10 म्हणजे दोघांनी मिळून एका दिवसाचं काम आलेलं आहे. पण मग आता सर्वात शेवटी अंश व छेदाचे उलटपालट म्हणजे 10/1 बरोबर येते बघा आपल्याला 10. म्हणून ते दोघांनी मिळून 10 दिवसात काम पूर्ण करतील. म्हणून ते दोघांनी मिळून 10 दिवसात काम पूर्ण करतील असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. बघा समोर सांगितलं जाते बघा एक काम राम 5 दिवसात पूर्ण करतो, तेच काम राम व श्याम दोघे मिळून 4 दिवसात पूर्ण करतात. बघा 4 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम एकटा श्याम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे बघा बघा आता या ठिकाणी एकटा राम जर म्हटलं तर 5 दिवसात पूर्ण करतो, पण राम आणि श्याम दोघांनी मिळून ते 4 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम एकटा श्याम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. बघा बघा आता या ठिकाणी आपल्याला रामनं दिलेलं आहे, रामला ते काम करायला 5 दिवस लागतात, म्हणून तो एका दिवसात करेल 1/5. मात्र श्यामचे दिवस आपल्याला दिलेले नाही, म्हणजे विचारलं, म्हणून श्यामला ते काम करायला 1 दिवस लागतात, म्हणजे श्याम एका दिवसात करेल बघा 1/x. पण त्याच वेळी दोघांनी मिळून एका दिवसात ते पूर्ण करतील बघा काम 1/4. किंवा किंवा आधी लक्षात घ्या की दोघांनी मिळून ते काम ते 4 दिवसात पूर्ण करतील, म्हणजे एका दिवसात ते दोघांनी मिळून 1/4 काम पूर्ण करतील. मग स्टेप बाय स्टेप पहिल्यासारखं बघा राम अधिक श्याम बरोबर दोघांनी मिळून. मग रामला ते काम करायला लागतात एका दिवसात, तो 1/5 काम करेल, तर अधिक श्याम एका दिवसात 1/x काम करेल बरोबर दोघांनी मिळून ते एका दिवसात 1/4 काम करतील. बघा राम एका दिवसात 1/5 काम, श्याम एका दिवसात 1/x काम, तर दोघांनी मिळून एका दिवसात 1/4 काम. बस समीकरण सोडून घेऊया. बघा 1/x बरोबर समोरील 1/4 जसे आहे तसे, फक्त आता अधिक 1/5 समोर गेल्यानंतर होणार बघा वजा 1/5. मग 1/x बरोबर छेद 4 5 वेगवेगळा होता, समान करूया. मग समान करूया तर दोघांचा लसावी किती येऊ शकतो 20, म्हणून 20 छेद होणार. मग मग 4च्या जागेवर 20 येण्यासाठी 5 ने गुणूया. बघा 4च्या जागेवर 20 येण्यासाठी 5 ने गुणूया, म्हणजे 4 पंचे 20 आणि मग छेदाला 5 ने, अंशाला पण 5 ने. 5 1 5 मध्ये वजा चिन्ह जसं आहे तसं. मग 5च्या जागेवर 20 येण्यासाठी 4 ने गुणूया. 5 चुक 20, मग अंशाला पण 4 ने. 4 1 4 आणि मग आता 1/x बरोबर आता छेद काय करायचा दोनही ठिकाणी समान झाला म्हणजे एकदाच घ्यायचा आणि वरती अंशाची वजाबाकी 5 वजा 4. मग 5 वजा 4 बरोबर 1/20, म्हणजे आपल्याला आलं बघा 1/x बरोबर 1/20. आणि म्हणून आता सर्वात शेवटी काय करा अंशछेदाची उलटपालट. बघा 1/x म्हणजेच x/1 बरोबर समोर 20/1. म्हणून कोणत्याही संख्येला 1 ने भागला तर उत्तर तीच संख्या असते, म्हणून x/1 म्हणजे xच आणि 20/1 म्हणजे 20च. म्हणून म्हणून x बरोबर 20, तर काय आले आपल्याला श्यामला ते काम करायला लागतील बरोबर 20 दिवस. म्हणून एकटा श्याम स्वतंत्रपणे किंवा श्याम स्वतंत्रपणे ते काम 20 दिवसात पूर्ण करेल. ते काम 20 दिवसात पूर्ण करेल. बघा एक काम राम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम राम व श्याम दोघे मिळून 4 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम एकटा श्याम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. मग सरळ एक काम रामला करायला दिवस लागतात बघा 12 दिवस, म्हणून तो एका दिवसात करेल बघा 1/12. तर श्यामला
विचारले, म्हणजे श्यामला तेच काम एकटा श्याम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल म्हणजे विचारले, म्हणून श्यामला तेच काम करायला लागतील x दिवस, म्हणजे तो एका दिवसात करेल बघा 1/x, आणि दोघांनी मिळून जर एकत्रित काम केलं त्यांनी तर मग काय होते, त्यांना ते काम करायला 4 दिवस लागतात, म्हणजे ते काय तर दोघांनी मिळून एका दिवसात 1/4 काम पूर्ण करतील. मग मग सरळ सरळ आहे बघा, राम अधिक श्याम बरोबर दोघांनी मिळून. मग त्यांची एका दिवसाच्या कामाची बेरीज करूया. राम एक काम करतो, ते काम करतो एका दिवसात 1/12, म्हणजे पूर्ण कामाचा 12 भागापैकी एक भाग किंवा 12वा भाग. तर श्याम करतो बघा अधिक 1/x, आणि दोघांनी मिळून केलं तर 1/4. बघा राम 1/12 अधिक श्याम 1/x, दोघांनी मिळून बरोबर 1/4. म्हणून म्हणून 1/x बरोबर 1/4. आता अधिक 1/12 समोर गेल्यानंतर होणार बघा वजा 1/12, म्हणून 1/x बरोबर. आता याचा छेद समान करा, मग छेद समान तर 4 व 12चा लसावी, तो येऊ शकते 12. मग 4च्या जागेवर 12 येण्यासाठी 3 ने गुणूया. बघा 4 त्रिका 12, छेदाला 3 ने म्हणजे अंशाला पण 3 ने, 3 एक 3 वजा इथं छेद 12 आहे तर 12च राहू देऊ, मग अंश पण तो आहे तोच राहू द्या. भाग येते बघा खाली 1/x बरोबर छेद समान झाला, मग छेद एकदाच घ्या, आणि अंशाची वजाबाकी 3 वजा 1, म्हणून 1/x बरोबर 3 वजा 1 2/12. आता काय करायचं, सर्वात शेवटी अंश व छेदाची उलटपालट करूया. बघा 1/1 बरोबर 12/2, म्हणून x भागीला 1 म्हणजे x, म्हणजे थोडक्यात कोणत्याही संख्येला जर 1 ने भागलं तर उत्तर तीच संख्या येते, म्हणून x भागीला 1 म्हणजे xच बरोबर 12/2 म्हणजे 6. म्हणून एकटा श्याम किंवा श्याम ते काम 6 दिवसात पूर्ण करेल. म्हणजे श्यामला जर स्वतंत्रपणे ते काम करायचं म्हटलं तर श्यामला 6 दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील, असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं. बघा एक काम राम 8 दिवसात पूर्ण करतो, तेच काम राम व श्याम दोघे मिळून 6 दिवसात पूर्ण करतात, तेच काम एकटा श्याम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. बघा बघा आता राम ते काम किती दिवसात पूर्ण करतो, 8 दिवसात, म्हणजे तो एका दिवसात करेल बघा 1/8 काम. मग श्याम ने किती दिवसात काम करेल तर ते विचारलं, म्हणून श्याम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल मानूया 1 दिवसात, म्हणून तो एका दिवसात करेल बघा 1/x. पण जर दोघांनी मिळून म्हटलं तर ते काम 6 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे एका दिवसात करतील बघा ते 1/6 काम. म्हणून मग सरळ आहे राम अधिक श्याम बरोबर दोघांनी मिळून, म्हणून राम एका दिवसात 1/8 अधिक श्याम एका दिवसात 1/x बरोबर दोघांनी मिळून एका दिवसात 1/6. मग समीकरण सोडूया. बघा 1/6 बरोबर 1/x बरोबर 1/6 वजा 1/8, म्हणून 1/x बरोबर. मग आता 1/6 वजा 1/8 छेद वेगवेगळा आहे, समान करूया. मग दोघांचा लसावी येते बघा 24, म्हणून 24 येण्यासाठी 6 ला गुणूया 4 ने, म्हणजे 6 चुका 24. मग वरती पण अंशाला 4 ने, 4 एक 4 वजा 8च्या जागेवर 24 येण्यासाठी गुणूया 3 ने, मग 8 त्रिक 24, मग वरती पण अंशाला 3 ने, 3 एक 3, म्हणून 1/x बरोबर छेद समान झाला एकदाच घेऊया, अंशाची वजाबाकी 4 वजा 3, म्हणून येते बघा 1/x बरोबर 4 वजा 3 1 छेद जो आहे तो सर्वात शेवटी अंश व छेदाची उलटपालट 1/1 बरोबर 24/1, म्हणून x बरोबर 24, म्हणून श्याम ते काम 24 दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करेल. 24 दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करेल असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं.
बघा, एक काम राम 12 दिवसात पूर्ण करतो, श्याम 15 दिवसात पूर्ण करतो, तर गणेश ते काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा बघा, ते काम राम 12 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एका दिवसात राम करेल बघा 1/12 काम. तर श्याम 15 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे श्याम एका दिवसात करेल बघा 1/15 काम. तर गणेश 10 दिवसात पूर्ण करतो, म्हणून एका दिवसात करेल बघा 1/10 काम. बघा, मग सरळ सरळ आहे. मग आता काय सांगता येते आपल्याला? राम अधिक श्याम अधिक गणेश, आणि सरळ आहे ना तिघांची बेरीज बरोबर, तिघांनी मिळून सांगता येईल. तिघांची बेरीज बरोबर तिघांनी मिळून एकत्रित किती दिवसात पूर्ण करतील असं आपल्याला सांगता येईल. मग सरळ आहे. राम किती? तर 1/12 अधिक श्याम किती? तर 1/15 अधिक गणेश किती? तर 1/10 बरोबर तिघांनी मिळून पण एका दिवसात पूर्ण करते. बघ मग बघा, मग 12, 15, 10 छेद वेगवेगळा आहे. मग समान करूया. मग काय 12, 15, 10 चा लसावी घेऊया. मग लसावी किती येते बघा, याच तिघांचा लसावी येते 60. मग 60 येण्यासाठी 12 ला गुणूया 5 ने, म्हणजे 12 पंच 60. मग छेदाला 5 ने, अंशाला पण 5 ने, 5 1 5 अधिक 15 ला गुणूया 4 ने, म्हणजे 15 चुक 60. अंशाला पण 4 ने, 4 1 4 अधिक 10 ला गुणूया 6 ने, 10 1 60. मग अंशाला पण 6 ने, 6 1 6 बरोबर तिघांनी मिळून एका दिवसात काम. आणि मग सरळ सरळ आहे ना मित्रांनो, काय झालं? सर्व ठिकाणी छेद समान झाला. एकदाच घेऊया. किती झाला छेद आपल्याला? 60. म्हणून अंशांशाची बेरीज करूया. 5 अधिक 4 अधिक 6. मग मग सरळ सरळ आहे. 5 अधिक 4 9 अधिक 6 15 छेद 60. मग 15 1 15 15 चौक 60. मग सर्वात शेवटी अंश व छेदाची उलटपालट करूया. 4/1 म्हणजे 4, म्हणून तिघांनी मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करते. बघा, तिघांनी मिळून ते काम एकत्रित केल्यास 4 दिवसात पूर्ण करतील असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. बघा, आता सांगतात आपल्याला, एक काम राम 10 दिवसात पूर्ण करतो, श्याम 30 दिवसात पूर्ण करतो, तर गणेश ते काम 15 दिवसात पूर्ण करतो, तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर तिघांनी जर एकत्रित केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणून म्हणून बघा, राम ते काम 10 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एका दिवसात करेल तो 1/10 काम. तर श्याम ते काम 30 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एका दिवसात करेल बघा तो 1/30 काम. तर गणेश ते काम 15 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एका दिवसात करेल बघा तो 1/15 काम. म्हणून म्हणून तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजेच बघा, सांगता येते आपल्याला राम अधिक श्याम अधिक गणेश, आणि बरोबर बेरीज जर झाली तर सांगता येते आपल्याला तिघांनी मिळून एकत्रितपणे. मग राम एका दिवसात करतो 1/10 अधिक श्याम एका दिवसात करतो 1/30 अधिक गणेश एका दिवसात करतो 1/15 बरोबर तिघांनी मिळून एका दिवसाचे काम. मग मग सर्व ठिकाणी आता छेद वेगवेगळा आहे, तो समान करूया. सर्व ठिकाणी छेद समान येऊ शकतो बघा 30. मग 30 येण्यासाठी 10 ने गुणूया 3 ने, मग 10 त्रिक 30. मग छेदाला 3 ने, म्हणून अंशाला पण 3 ने, 3 1 3. त्यानंतर अधिक 30 आहे 30च राहू द्या, अंश पण तोच राहू द्या, अधिक 15 ला गुणूया 2 ने, म्हणजे 15 दुणे 30, अंशाला पण 2 ने, बे 1 बे बरोबर तिघांनी मिळून एका दिवसात एकत्रित काम. मग मग सर्व ठिकाणी छेद समान झाला. एकदाच घेऊया. 30 अंशांशाची बेरीज 3 अधिक 1 अधिक 2, म्हणून सांगता येते 3 अधिक 1 4 अधिक 2 6 छेद 30. मग 6 1 6 खाली 6 पंच 30. सर्वात शेवटी अंश व छेदाची उलटपालट 5/1 म्हणजे 5च,
म्हणून तिघांनी मिळून ते काम 5 दिवसात पूर्ण करते. तिघांनी मिळून ते काम 5 दिवसात पूर्ण करते असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. ते बघा, बघा आता समोर सांगता येते एक काम ए बी व सी तिघे मिळून 5 दिवसात पूर्ण करतात. तेच काम एकटा ए 10 दिवसात करतो, बी एकटा 15 दिवसात पूर्ण करतो, तर एकट्या सी ला ते काम करायला किती दिवस लागतील. बघा बघा काय सांगितलं, तिघांनी मिळून एकत्रित केलं तर ए बी सी तिघांनी मिळून किती दिवसात पूर्ण करतात, 5 दिवसात. म्हणजे एका दिवसात करतात ते बघा तिघांनी मिळून 1/5. जर एकट्या ए ने केलं तर एकट्या ए ला ते काम करायला लागतात 10 दिवस. म्हणजे एका दिवसात करेल बघा तो 1/10. तर एकट्या बी ने केलं तर त्याला लागतात ते काम करायला 15 दिवस. म्हणजे एका दिवसात करेल बघा तो 1/15. तर सी ला ते काम करायला किती दिवस लागतील, म्हणून सी ला ते काम करायला 1 दिवस लागतील. म्हणजे एका दिवसात करेल बघा तो 1/x काम. म्हणून ए अधिक बी अधिक सी बरोबर तिघांनी मिळून. फक्त किमती टाकूया. एकटा ए बघा, ए काय म्हणते 1/10 दिवसात, म्हणजेच काय एका दिवसात तो 1/10 काम करेल. तर बी एका दिवसात 1/15 काम करेल. तर सी एका दिवसात 1/x काम करेल. तर तिघांनी मिळून एका दिवसात 1/5 काम करते. मग सरळ सरळ आहे काय आता, तर आपण समीकरण सोडून घेऊया. बघा 1/x बरोबर 1/5. बघा आता अधिक 1/10 अधिक 1/15 समोर गेल्यावर वजा, म्हणजेच काय समोर जाऊन ए वजा 1/10 वजा 1/15. मग 1/x बरोबर सर्व ठिकाणी छेद वेगवेगळा होता, 5 10 15. मग समान करूया ना. मग समान करताना काय होणार समान, तर 30 होते. बघा 5च्या जागेवर 30 येण्यासाठी 6 ने गुणूया, म्हणजे 5 सक 30. अंशाला पण 6 ने, तर 6 1 6 वजा 10च्या जागेवर 30 येण्यासाठी 2 ने गुणूया, 3 ने गुणूया, 10 त्रिक 30. अंशाला पण 3 ने, 3 1 3 वजा 15च्या जागेवर 30 येण्यासाठी 2 ने गुणूया, 15 दुनी 30. अंशाला पण 2 ने, बे 1 बे. आता सर्व ठिकाणी छेद समान झाला, म्हणजे एकदाच घेऊया 30. मग येते 6 वजा 3 वजा 2, म्हणून 1/x बरोबर 6. बघा वजा 3 वजा 2 वजा 5 छेद 30, म्हणून 1/x बरोबर बघा 6 वजा 5 1/30. म्हणून सर्वात शेवटी अंश व छेदाची उलटपालट, म्हणजे 1/1 बरोबर 30/1, म्हणजे x बरोबर 30. म्हणून x बरोबर 30 म्हणजे सी ला ते काम करायला 1 दिवस म्हणजे 30 दिवस लागतील. म्हणून सी स्वतंत्रपणे ते काम 30 दिवसात पूर्ण करेल. सी स्वतंत्रपणे ते काम 30 दिवसात पूर्ण करेल असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेत अशाच पद्धतीने संपूर्ण अंकगणित हा विषय शिकणार आहोत. तर आपल्या अंकगणित या विषयाचे काही डेमो लेक्चर्स आपले यूट्यूब अकाउंट मधुकर ठेंग ह्याला अपलोड करणार आहोत. तर आपले यूट्यूब अकाउंट तुम्हाला आपले शिकवणे आवडल्यास तुम्ही आपले यूट्यूब अकाउंट मधुकर ठेंग हे सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आपल्या ह्या यूट्यूब अकाउंटला आपण डेमो लेक्चर्स म्हणून 25% सिलेबस अपलोड करणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मी शिकवलेलं अतिशय
सरळ आणि सोप्या पद्धतीमध्ये समजत असेल आणि एखादी नोकरी मिळवण्यासाठी भावी आयुष्य सुरू करण्यासाठी जर तुम्हाला ते फायदेशीर ठरेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संपूर्ण 100% DVD मधून अंकगणित हा विषय मागवू शकता। तर ही DVD मागविण्यासाठी आपले यूट्यूब अकाउंट आपले ही DVD मागविण्यासाठी माझा मोबाईल नंबर 97 67 32 65 86 या मोबाईल नंबरला संपर्क साधा व संपूर्ण DVD मागवून घरीच बसल्या ठिकाणी अभ्यास करू शकता। धन्यवाद। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब केल्यानंतर लाईक निश्चितच करा, जेणेकरून बघा तुम्ही लाईक केल्यानंतर एक सॉफ्टवेअर सिस्टम मध्ये अशी सिस्टम बनवलेली असते की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना ऑटोमॅटिक पाहण्यासाठी वरती येतील। म्हणून एक जबाबदारी म्हणून आपले यूट्यूब अकाउंट हे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी आपले व्हिडिओ पाहिल्यास मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि तेवढ्याच चांगल्या चांगल्या पद्धतीत आणखी व्हिडिओ बनवून अपलोड करण्यास मला प्रोत्साहन मिळेल। धन्यवाद मित्रांनो।